शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. पुणे. पिवळा वाटाणा पुन्हा हरभऱ्याच्या मुळावर, मुक्त आयातीला मुदतवाढ. मुंबई. कृषी क्षेत्रात 7,000 कोटींची कपात, जयंत पाटील यांचा आरोप. शेतकऱ्यांबद्दल अवाक्षरही नसल्याची विरोधकांची टीका. नागपूर. मिशन फॉर कॉटनसाठी 2,500 कोटींची तरतूद, कापसाची उत्पादकता दर्जा सुधारण्याची प्रकल्प. पुणे. उष्णतेमुळे पाणी टंचाईचा झळा, पुणे व ठाणे विभागात 19 टँकरने पाणी पुरवठा सुरू. अकोला. जागतिक हवामान बदलाने तिसऱ्या हरित क्रांतीची बीजारोपण, डॉक्टर दलवाई. अकोला येथील कृषी विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवाद. अहिल्यानगर. दुधी भोपळ्यांचे नवे वाण प्रसरित, मध्य प्रदेश, गोवा व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदेशीर. पुणे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता. पुणे. ऊस तोडणी मिशनचे वाहतूक तोडणी दर वाढवा, महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मिशन मालक संघटनेची माहिती. पुणे. 4 बाजार समितींना मिळणार राष्ट्रीय दर्जा, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर बाबत विचार, सुधारणा विधेयकासाठी हालचाली. पुणे. जनावरांच्या सुदृढतेसाठी पशुसखीचा सल्ला, उमेदच्या समन्वयातून उपक्रम, राज्यातील 650 महिलांना प्रशिक्षण. अहिल्यानगर. अहिल्यानगरला 55,000 हेक्टरने कांदा क्षेत्र वाढ, 2.5 लाख हेक्टर शेताचा टप्पा ओलांडला. सिंधुदुर्ग नगरी. काजू पी उत्पादन 20%, अतितापमान व धुक्याचा परिणाम, प्रति किलोला 175 रुपये दर. सांगली. सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची 10,000 टन निर्यात, गतवर्षीच्या तुलनेत निर्यात वाढण्याचा अंदाज. जळगाव. केळीच्या दरात घसरण सुरू, खानदेशात कमाल दर 1,600 रुपये प्रति क्विंटलवर. नांदेड. बीडच्या शेतकऱ्यांचे नावे, नांदेडमध्ये बोगस पीक विमा, परळीमधून सर्वाधिक अर्ज, विमा कंपनी व कृषीच्या पाहणीत उघड. पुणे. कोकणात उष्णतेची लाट, राज्यात उन्हाचा चटका ठरणार तापदायक. नागपूर. संत्रा उत्पादकता वाढण्यासाठी विशेष प्रकल्प राबवा, नागपूर संत्री फार्मर प्रोड्युसर कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. धन्यवाद.